कराड उत्तर मतदारसंघात भाजप ॲक्शन मोडवर विद्यमान आमदारांवर टीकेची झोड, परिवर्तन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवण्याचा निर्धार भाजपने केला आहे। मतदारसंघामध्ये परिवर्तन यात्रेद्वारे भाजपने संपर्क मोहीम हाती घेतली असून विद्यमान आमदारांवर टीकेची झोड उठवली आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी विद्यमान आमदारांवर टीका करताना 25 वर्षात काय केले याचा हिशोब जनतेपुढे मांडण्याचे आव्हान शुक्रवारी सकाळी 9 वाजता दिले आहे। कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथून सुरू झालेली भाजपची परिवर्तन यात्रा शुक्रवारी सकाळी कोनेगाव तालुका कराड येथे पोहोचली। ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे परिवर्तन यात्रेचे स्वागत केले। आमच्या विकास कामांचे बॅनर आमदारांनी लावले आहेत, यापुढे असे आम्ही चालू देणार नाही असा इशारा देत धैर्यशील कदम यांनी गेले 25 वर्षात आमदारांनी काही केले याचा हिशोब द्यावा असे आवाहन केले। यावेळी भाजप किसान मोर्चाचे सचिव रामकृष्ण वेताळ यांनी आपल्या भाषणामध्ये कराड उत्तर मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। कराड बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण, कराड उत्तर अध्यक्ष शंकरराव शेजवळ, ग्रामस्थ, नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी विविध मंजूर कामांचे भूमिपूजन व उद्घाटन धैर्यशील कदम व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। मग आताच का रडू सांगायला ते काम मी केलं का? लोकांना माहित आहे की बाळासाहेब पाटील खोटं बोलते, ते काम करू शकत नाहीत। पण आता लोकांना गंडवायचं कसं? तर गावागावात बोर्ड लावला। मी गेल्या 5 वर्षात, गेल्या 20 वर्षात काय केलं त्याचं बोर्ड लावला। मला एक प्रश्न विचारायचा, तुम्ही 2.5 वर्ष राज्य सरकारचा एक जबाबदार मंत्री होता। मला तर आणलं असतं तर मंत्री असताना म्हणजे कोट्यावधी रुपये त्यांनी आणलं। आज शंभूराज देसाई मंत्री, त्यांच्या जरा मतदारसंघाचा तुलना करा की त्यांनी किती 1000 कोटी फंड नेला आणि तुम्ही 2.5 वर्षाच्या काळात या कोनेगावला किती रुपया दिलं? तुम्ही मंत्री पदावर गेला, तुम्ही शरद पवारांच्या पार्टीत गेला, अजित पवारला सोडलं, सरकारच्या विरोधात गेला। मग तुम्हाला हे सरकार पैसे देईल का बजेटमध्ये? हे 2.5 वर्षाचं मंत्रीपद गेल्यानंतर कोनेगावचा 2 कोटीचा रस्ता मंजूर झालाय, ही ध्यानात ठेवा। त्यांच्या मंत्रिपदाच्या काळातला नाही। आणि तुम्हाला पण माहित, आणि कोनेगाववर त्यांचं लय प्रेम आहे पहिल्यापासून। आता मला जाणवतंय की कोनेगावकरांनी ठरवलं की असल्या भूलतापाला बळी पडायचं नाही। साधारण तो 1-2 कोटीचा रस्ता, त्याला कॉन्ट्रॅक्टर पण फायनल झालाय। थोडं कॉन्ट्रॅक्टर मध्ये वादावादी होती, कोणतरी गडोक नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे। मी आता फोन लावत होतो पण तो उचलला नाही, पण तो या 5-6 दिवसामध्ये त्या कामाची सुरुवात करेल, काळजी करू नका। कॉन्क्रिटीकरणासाठी 42 लाख रुपये, जलजीवन मिशनसाठी 23 लाख, सागर शिवदास त्यांच्या माध्यमातून 5 लाख लागले ना। आता ते काय तुम्हाला सगळं माहिती आहे, मी सांगायचं शरद त्यांचे म्हणून शिवसेनेचे आपले नेते, त्यांच्याकडनं 10 लाख रुपये, वरच्या मळ्याला 10 लाख रुपये, अनुसूचित जाती जमातीचं 3 लाख रुपये, जनसुविधा 5 लाख रुपये अशी कामं टाकले। आणि अजून एक 20 लाखाचं काम वेटिंगवर। आपला प्रयत्न चालला आहे 2-4 दिवसामध्ये त्याची ऑर्डर काढून घ्यायची। पण दुर्गा मातेच्या समोर आहे, मी सांगतो त्यात काही अडचण येणार नाही। ते तुमचं सगळ्यांचं प्रेशर आमच्या सगळ्यांचं की गावाला काम दिलं पाहिजे। आम्हाला दिसतंय परिवर्तनाची सुरुवात मला वाटतं आता कोनेगावातून सुरू होईल। मला जास्त काय बोलायचं, कारण तुम्ही बघताय छोटी 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 कामं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते लोकांची सेवा करते, त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। काल महिलांसाठी 1,500 रुपये मंजूर झाले। आतापर्यंत जवळजवळ 4,500 रुपये महिलांना मिळाले आणि अजून दिवाळीची भाऊबीज 3,000ची मिळणार। 7,500 रुपये एका महिलेला मिळणार।
एका घरात 2-2, 3-3 महिला आहेत का नाही? तुम्हाला मिळते तर मोदींचे पैसे, किसान सन्मानचं जवळजवळ 38,000 रुपये आतापर्यंत तुमच्या खात्यावर जमा झाले. हिशोब काढा. आता आपल्याला त्या महिलांना वर्षाला 18,000 रुपये मिळते. 5 वर्ष सरकार टिकणार आहे. 5 वर्षाचं 90,000 रुपये होतं. तुम्हाला मोदींचं पुढल्या 5 वर्षाचं 30,000 रुपये येणार आहेत. तुम्हाला महाराष्ट्र सरकारचं पुढल्या 5 वर्षाचं 30,000 रुपये येणार आहेत. कोणीगावची लाईट फ्री झाली होणार नाही झालेली. तुम्हाला बिले यायला सुरुवात झाली 0-0. कोणीगावमध्ये जवळजवळ 1 कोटी रुपयेचं लाईट बिल होतं. अख्ख्या कराड तालुक्यामध्ये जवळजवळ 16 ते 17 कोटी रुपये लाईट बिल माफ झालेलं आहे. मग त्यात कोणेगावकरांचं पण आहे. आता तुम्हाला लाख रुपये असतं, 1.5 लाख रुपये गडी लय खुश आहेत. 50,000 माफ झालं, 52,000 माफ झालं, 60,000 माफ झालं, लाख रुपये काय काय 1.5 लाख आहेत. बघा 1.25 लाख आहे. मग आता 1,65,000 5,000 तरी भारतीय जनता पार्टीसाठी खर्च करा. म्हणजे आता तुम्हाला सांगायला लागणार नाही की माझं 1,65,000 रुपये माफ केलं, हे मोठा निर्णय झाला. मोठा. आता तेवढाच नाही थांबायचं आपल्याला. जसं आपल्याला मोदींचं 30,000 घ्यायचे, सरकारचं 30,000 घ्यायचे, महिलांचं 90,000 घ्यायचे, तशी ही लाईट आपल्याला 5 वर्ष मोफत घ्यायची. शेतकऱ्यांची लाईट मोफत घ्यायचे आणि ती पण दिवसा घ्यायचे. यासाठी काय करायला लागेल? हे सगळं चालू आहे. अजून लय योजना आहेत. मी तिला बोलत लय योजना आहेत, खूप योजना आहेत. हे सगळ्या योजना चालू ठेवायसाठी तुम्हाला कोणीगावकरांना काय करायला लागेल? महायुतीचं भाजप पुरस्कृत सरकार राज्यात आणावं लागेल. आणि ते महायुतीचं सरकार आणण्यासाठी जसं तुम्ही उदयन महाराजांना मत देऊन इथं परिवर्तन केलं, तसं विधानसभेला भाजपच्या उमेदवाराला मत देऊन इथं परिवर्तन करावं लागेल. की 25 वर्षाचं जी घोड आहे ती एकट्या धैर्यशील कदम किंवा रामकृष्ण वेताळला उभारणार आहे का? नाही उपट. त्यासाठी तुमचा पण हात लागेल. आणि मग सगळ्यांनी जर हात लावला, सगळ्यांनी जर जबाबदारी घेतली तर हे घोड उचलतं. पण 100% बदल हा निश्चित आहे. निश्चित आहे. तुम्ही ध्यानात ठेवा की कुठलंही दैवत आता त्यांना पराभवापासून वाचवू शकत नाही. कारण हे लोकांनी ठरवलं. तुम्ही बघा ना, कोणेगावचाच विचार करू आपण बापू. कोणेगाव मध्ये लोकांनी ठरवलं. आता ठरल्याला किती वेळ पुसून निघाल का? लोक मनानं ठरवलं. मनानं ठरवलं. इथं बसलेल्या प्रत्येकानं मनानं ठरवलंय